नमस्कार। आज भाद्रपद अमावस्या शक 1935 सर्वपित्री अमावस्या सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। समूह विकास योजना जाहीर करताना त्यातील त्रुटी दूर करून ही योजना जाहीर करावी, आमदार एकनाथ शिंदे यांची मागणी। समूह विकास योजना लागू करावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचं आमरण उपोषण सुरू। आणि जिल्ह्यामध्ये डेंग्यूची मोठ्या प्रमाणावर लागण, ठाण्यात डेंग्यूचे 97 रुग्ण। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। उद्या घटस्थापना होत असून सूर्योदयापासून दुपारी 12 वाजेपर्यंत घटस्थापना करता येईल अशी माहिती पंचांगकर्ते दाकृ सोमण यांनी दिली। उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होतोय। या नवरात्रोत्सवात घरोघरी घटस्थापना केली जाते। उद्या सूर्योदयापासून प्रतिपदा सुरू होत असल्यामुळे दुपारी 12 वाजेपर्यंत घटस्थापना करता येईल असं दाकृ सोमण यांनी सांगितलं। नवरात्रोत्सवात निर्मिती शक्तीची 9 दिवस पूजा केली जाते असंही सोमण यांनी सांगितलं। ठाण्यासाठी समूह विकास योजना जाहीर करताना मुंबईचीच योजना इथे लागू न करता ठाण्यासाठी पाहणी करून समूह विकास योजना राबवण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार एकनाथ शिंदे यांनी आज केली। समूह विकास योजनेसाठी शिवसेनेचं सुरू असलेलं आंदोलन हे श्रेयासाठी नसून लोकांचा जीव वाचवण्यासाठी आहे। श्रेय तुम्ही घ्या पण निर्णय तात्काळ लावा अशी मागणी त्यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना अतिशय आक्रमक शैलीत केली। मुंबईमध्ये विकास नियंत्रण नियमावलीतील कलम 33(9) अंतर्गत समूह विकास योजना राबवण्यात येते, मात्र त्यामध्ये अनेक त्रुटी असून याचा लाभ फारच कमी लोकांना झालाय। मुंबई आणि ठाण्याचाच नव्हे तर ठाण्यातल्या ठाण्यातही याबाबत वेगळी परिस्थिती आहे। ठाणे शहर, वागळे, किसननगर, लोकमान्य नगर आणि मुंब्रा अशा प्रत्येक ठिकाणी परिस्थिती वेगळी असून या क्षेत्रात काम केलेल्या शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून निर्णय घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। समूह विकास योजना नुसती कागदावर राहू नये याकरता किमान पुनर्वसनासाठी एक आणि पुनर्वसनाचा खर्च निघण्यासाठी एक असं चटई क्षेत्र द्यावं। वाढीव टीडीआरची तरतूद असावी। झोपडपट्टी कायदा 4 मध्ये सुधारणा करावी। समूह विकास योजनेमध्ये 30 वर्ष जुन्या इमारतींचा अंतर्भाव करावा आणि मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजनेप्रमाणे ठाण्यातील अनधिकृत इमारतींचाही यामध्ये समावेश करावा अशा मागण्या मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं शिंदे यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांनी याबाबत सकारात्मक दृष्टिकोन दाखवला असून कोणाचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास असो अथवा नसो, आमचा मुख्यमंत्र्यांवर विश्वास असल्याचं सांगत त्यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला। समूह विकास योजना जाहीर करून उपयोग नाही तर त्याच्या अंमलबजावणीचा लाभ लोकांना मिळावा ही मूळ मागणी असल्याचं शिंदे यांनी सांगितलं। पोलिसांच्या घराच्या प्रश्नालाही मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली असून मुंबई महानगर विकास प्राधिकरणाची घरं पोलिसांना देण्याचंही त्यांनी मान्य केलं असून 160 फुटाच्या एका सदनिकेऐवजी 2 सदनिका देण्यासही त्यांनी मान्यता दिल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। ठाण्यामध्ये समूह विकास योजनेवरून राजकारण चांगलंच तापलंय। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे एकीकडे उपोषण सुरू असतानाच दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या विषयावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला। ठाण्यातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न सोडवण्यासाठी समूह विकास योजना हा एकमेव उपाय असल्याचं सांगत सर्वच राजकीय पक्षांनी ही योजना लागू करण्यासाठी शड्डू ठोकले आहेत। शिवसेनेनं काल या मागणीसाठी मंत्रालयावर धडक दिली होती, तर आज आमदार जितेंद्र आव्हाड आणि इतर नेत्यांनी समूह विकास योजनेबाबत निर्णय व्हावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले। समूह विकास योजनेबाबत मुख्यमंत्र्यांना आपणच पहिले भेटलो आणि मुख्यमंत्र्यांनी तेव्हाही समूह विकास योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आता आश्वासन नको तर मुखातून निर्णय हवा अशी मागणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे। शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस नंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही या विषयात उडी घेतली आहे। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या विषयावर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, पण परवानगी नसल्यामुळे सेनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यावरून काही काळ पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली। संकल्प प्रतिष्ठानच्या वतीनं नवरात्र उत्सवाचं आयोजन करण्यात आलंय।
एका पत्रकार परिषदेत रवींद्र फाटक यांनी ही माहिती दिली। नवरात्र उत्सवाचं यंदाचं हे 8वं वर्ष असून यावर्षी काल्पनिक राजस्थानी महल साकारण्यात आलाय। कला दिग्दर्शक प्रसन्न कारखानीस आणि यशवंत पाटील यांच्या संकल्पनेतून हा देखावा साकारण्यात आला असून लाईव्ह डेकोरेटर्सच्या विद्युत रोषणाईच्या झगमगाटात तसंच ओम बीट्स एंटरटेनमेंटद्वारा अत्याधुनिक साऊंड सिस्टीमच्या तालावर ख्यातनाम गायक कलाकार दांडिया रसिकांचा आनंद द्विगुणित करणार आहेत। ख्यातनाम गुजराती गायक कलाकार निलेश मडवी हे यावर्षीचं खास आकर्षण आहे। आपला दांडिया 2013 अंतर्गत दररोज पारंपरिक वेशभूषेतील विविध दांडिया स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून त्यामध्ये उत्कृष्ट ग्रुप, उत्कृष्ट जोडी, उत्कृष्ट नृत्य कलाकार, महिला आणि पुरुष, उत्कृष्ट चेहरा अशी विविध पारितोषिकं दिली जाणार आहेत। देवीच्या आगमन मिरवणुकीत सुमारे 1000 कलाकारांचा ताफा असेल। त्यामध्ये गोंधळी, महिला आणि लहान मुलं, लेझिम पथक, धनगरी, ढोल, गजनृत्य, डांगे नृत्य, आदिवासी नृत्य, ढोल, तारपा, झांज पथक आणि दांडपट्टा यांचा समावेश असेल। या उत्सवामध्ये मराठी, हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील अनेक प्रसिद्ध कलावंत सहभागी होणार आहेत। निलेश गडवी हे 9 दिवस उत्सवामध्ये गाणार असल्याचं रवींद्र फाटक यांनी सांगितलं। लोकमान्य नगरमधील रहिवाशांनी रस्ता रुंदीकरणाला विरोध दर्शवलाय। यासाठी लोकमान्य नगर गृह बचाव समितीची स्थापना करण्यात आली आहे। लोकमान्य नगर 3 मध्ये रस्ता रुंदीकरण केलं जाणार असून या रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांचा विरोध आहे। या संदर्भात स्थानिक नागरिकांच्या एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीत रस्ता रुंदीकरण करण्याआधी महापालिकेनं सर्व नागरिकांशी चर्चा करावी, अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा यावेळी रहिवाशांनी दिला। यासाठी लोकमान्य नगर गृह बचाव जनहित समिती स्थापन करण्यात आली। पुढील संवादासाठी दीपेश मोरे, AP फरगडे, AM हळदणकर यांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक चाळी आणि बिल्डिंगमधील एका व्यक्तीची कार्यकारिणीवर नियुक्ती करण्यात आली आहे। विद्याप्रसारक मंडळातर्फे आयोजित श्रीमती जानकीबाई गोखले गीता पठण स्पर्धेत लहान आणि मोठ्या गटात बेडेकर विद्यामंदिरला प्रथम क्रमांक मिळालाय। विद्याप्रसारक मंडळातर्फे गेली 10 वर्ष या स्पर्धेचं आयोजन केलं जातंय। गेल्या 10 वर्षात 90 शाळांशी संपर्क साधण्यात आलाय। यावर्षी 4थ्या अध्यायातील 1 ते 30 श्लोक मोठ्या गटासाठी म्हणजे 9वी, 8वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तर 1 ते 20 श्लोक लहान गटासाठी म्हणजे 5वी, 6वी, 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेत। यंदा स्पर्धेत 102 विद्यार्थ्यांनी नावं नोंदवली होती। प्रत्यक्षात सहभाग मात्र फार कमी विद्यार्थ्यांनी घेतला। या स्पर्धेत लहान गटात बेडेकर विद्यामंदिरची रुचा जोशी प्रथम, राजा शिवाजी विद्यालयाची पायल जाधव द्वितीय तर AK जोशीचा मल्हार कावळे यानं तृतीय क्रमांक पटकावला। ईशान मलिये, अनुराग शेटे, अमृता बापट आणि नुपूर वैशंपायन यांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली। तर मोठ्या गटात बेडेकर विद्यामंदिरचा चिराग विचारे प्रथम, TJ हायस्कूलची भूमी वंजारा द्वितीय, शिवाई विद्यामंदिरची भावना भोये तृतीय तर यश केतकर आणि शोभा जलधारी यांना उत्तेजनार्थ पारितोषिकं देण्यात आली। स्पर्धेतील विजेत्यांना पंचांगकर्ते दाखरू सोमण यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली। यावेळी सोमण यांनी गीतेचं महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिलं। त्याचबरोबर परदेशातही गीतेचं वाचन कसं होतं याविषयी माहिती दिली। नवरात्रोत्सव उद्यापासून सुरू होत असून या पार्श्वभूमीवर फुलबाजारातील फुलांचे भाव कडाडलेत। नवरात्रोत्सवात झेंडू, शेवंती आणि तिळाच्या फुलांना मोठी मागणी असते। नवरात्रात 9 दिवस विविध फुलांच्या माळा केल्या जातात। प्रत्येकाच्या पद्धतीनुसार झेंडू, शेवंती अथवा तिळाच्या फुलांच्या माळा केल्या जात असल्यामुळे या फुलांना नवरात्रोत्सवात बरीच मागणी असते। गेल्या वर्षीच्या तुलनेत झेंडू, शेवंती आणि तिळाच्या फुलांच्या भावात किलोमागे 30% वाढ झाल्याचं सांगितलं जातं। गेल्या वर्षी झेंडू 80 रुपये किलो होता तर आता तो 100 रुपये किलो आहे। शेवंतीची फुलं 120 रुपयांवरून 150 रुपये किलो झालीत। नवरात्रोत्सवात आवश्यक असणाऱ्या घटांच्या किमतीतही 25% वाढ झाली। ठाण्यामध्ये गेल्या 9 महिन्यात डेंग्यूचे 95 रुग्ण आढळलेत। जिल्ह्यामध्येही डेंग्यूचा विळखा पडला असून ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात डेंग्यूची लागण अधिक असल्याचं दिसतंय।
डेंग्यूबाबत जिल्ह्यामध्ये ठाण्याचा प्रथम क्रमांक असून मीरा भाईंदर आणि कल्याण डोंबिवलीचा क्रमांक त्यानंतर लागलाय। ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यावर निर्माण होणारे डास डेंग्यूचा प्रसार करत असल्याचं निदर्शनास आलंय। डोकेदुखी, ताप अशी डेंग्यूची लक्षणं आहेत। जिल्ह्यामध्ये डेंग्यूची दाहकता गंभीर असून जिल्हा हिवताप विभागाकडून उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते सप्टेंबर अशा 9 महिन्यात डेंग्यूचे 337 संशयित रुग्ण आढळले। यापैकी 280 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचं निष्पन्न झालंय। डेंग्यूचे सर्वाधिक म्हणजे 243 रुग्ण हे शहरी भागातील आहेत, तर अवघे 37 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत। ठाणे, मीरा भाईंदर, वसई विरार या महापालिका क्षेत्रात डेंग्यूमुळे प्रत्येकी एकाला आपला जीव गमवावा लागलाय। ठाण्यामध्ये 97, कल्याण डोंबिवली 27, भिवंडी 12, अंबरनाथ 10, बदलापूर 9 तर उल्हासनगरमध्ये 4 डेंग्यूचे रुग्ण आढळलेत। शासनानं यावर उपाय म्हणून कीटकजन्य साथ रोग प्रतिबंधक पंधरवड्याचं आयोजन 30 सप्टेंबर ते 14 ऑक्टोबर या दरम्यान केलंय। यामध्ये सर्वेक्षण, खासगी आरोग्य संस्थांची समन्वय, प्रयोगशाळा सक्षमीकरण, रुग्णाचं व्यवस्थापन, आरोग्य शिक्षण अशा विविध उपाययोजना केल्या जाणार आहेत।